अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटे रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739, 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बैठकीत जशी उमेदवारीबाबत चर्चा झाली तशीच चर्चा माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी 3 दिवसांपूर्वी पुण्यातील मोदी बागेत घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीची झाली। या भेटीवेळी माढ्याचे माजी आमदार विनायक पाटील हेही बबनदादा शिंदे यांच्या समवेत होते। टेंभुर्णीतील बैठकीत संजय कोकाटे यांनी बोलताना शरद पवार यांनी आमदार शिंदे यांना भेटीसाठी वेळ देऊ नये अशी मागणी केली, तर संजय पाटील घाटणेकर यांनीही याबाबत भाष्य केल्याचं दिसून आलं। रणजित सिंह शिंदे हे तुतारीचे उमेदवार असतील अशी मोठी धाकधूकच बैठकीस उपस्थित असलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये दिसून आली। तर शेवटी या बैठकीचा समारोप करताना माजी आमदार विनायक पाटील यांनी मोदी बागेतील शरद पवार यांच्या भेटीबाबत खुलासा केला असून उमेदवारी मिळण्यासाठी आधी पक्षात तरी असावं लागतं असं सूचक विधान केलंय। पहा काय म्हणाले माजी आमदार विनायक पाटील। त्या ठिकाणी जरा ऐकायला चांगलं मिळेल। काल मी साहेबांना बोललो, अर्थात पवार साहेबांच्या बरोबर पुण्यात होतो, बरोबर गोविंददाई होते आणि आम्हाला आदेश आहेत पवार साहेबांचे, विरोधकांची माणसं जास्तीत जास्त कमी करायची आपल्याकडे आणायची। म्हणून तर गावोगाव 4-4 माणसं आणण्यापेक्षा महायुतीचा उमेदवार घेऊन यावा म्हणतो। महायुतीचा उमेदवार त्यांना घेतलं, साहेबांकडे नेलं आणि सांगितलं की आपल्या पक्षामध्ये त्याला घेऊन टाका। आता लोकांना असं वाटलं की आता तिकीटच मिळालं काय कोणाला, तिकिटाचा प्रश्न हा नंतर आहे। पवार साहेब, खासदार विजयदादा काकासाठी या सगळी बसू, त्या तिकिटाचा प्रश्न ते नव्हतं। आणि मग त्या ठिकाणी हे झाल्यानंतर परवाच्या दिवशी अकलूजला कोकणे सांगितलं की मेळावा आमचा टेंभुर्णीला आहे, सगळ्यांना बोलवले। तोही विषय काल साहेबांना सांगितला, अशा प्रकारे टेंभुर्णीला सगळ्यांना बोलवले म्हणलं तर साहेब म्हणले सगळ्यांची भाषणं काय होतात काय नाही ऐकून या, सगळं पहा आणि जनतेचं मत ते लक्षात घ्यायचे, म्हणजे जनतेचं मत आहे ते लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी पुढची कारवाई करू प्रकारे। मग या ठिकाणी महाराजांना असतील, शिवाजींना असतील, आमचे कोकाटे बाबा आहेत, वरवडकर आहेत, नितीन कापसे आहेत, विनोद साठे आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आता या ठिकाणी आम्हाला जर राष्ट्रवादीला जागा सोडली तर काँग्रेसला जागा द्यायची कशी? एक जागा आम्ही ओढून घेतोय आणि तुम्ही एक कमी कशी करणार? तर त्यांना म्हटलं तुम्ही सुद्धा काय करा, माझ्यावर चला, पवार साहेबांवर जाऊ, राष्ट्रवादीत प्रवेश करू। त्यामुळे तिकीटच आज आम्ही सांगणार, तिकीट कधी नंतर। पक्षाचं तिकीट मागताना पक्षामध्ये असलं पाहिजे की अहो लग्न जमवायचं म्हणलं तर आपण सगळे देव बघतो, पदर बघतो, पाहुणा रावळा माती दगड सगळं बघतो, नंतर ठरवतो, सुपारी फोडतो, साखरपुडा करतो, नंतर अक्षित असतो आणि अक्षितात तुम्हाला सगळ्यांना बोलतो ना आम्ही नवरदेव ठरल्यावर, तर ते ठरवायच्या अगोदर तो आपला असला पाहिजे ना, आणि ते करण्याचं काम काल सगळं बरंच झालं। आणि म्हणूनसाठी या सगळ्यांच्या डोक्यावरचं टेन्शन कमी करण्याचं काम काल बरंच करायचं आपल्याला प्रयत्न केलेला आहे।